Hello guys, I'm your science teacher वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवारी अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी आपला जो काही सायन्स पार्ट फर्स्टचा दुसरा चॅप्टर आहे ज्याचे नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला ज्यामध्ये सायंटिस्टने काय केलं होतं तर क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये कोण आले? आपले दोन हँडसम सायंटिस्ट, दॅट इज डोबेन रायनर असेल किंवा मग आपला कोण असेल, न्यूलँड असेल. पण आजच्या सेशन मध्ये आपण असा सायंटिस्ट पाहणार आहोत ज्या सायंटिस्टने काय केलं तर त्यांनी जो काही क्लासिफिकेशन आहे त्याला एक चांगला वे दिला. आणि त्या क्लासिफिकेशनच्या पद्धती आज काय केले जाते जगभरामध्ये पूर्णतः फॉलो केली जाते. आणि त्याच्या मदतीनेच आपण काय करतोय तर आपण आज जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत, मग ते धातू असतील, अधातू असतील किंवा आपण ज्याला सदृश्य धातू म्हणतो किंवा ज्याला आपण मेटलॉइड्स म्हणतो, तर हे सर्व यांचे जे काही गुणधर्म असतील हे सर्व आपण अगदी व्यवस्थितपणे अभ्यासू शकतो. यामागचं कारण काय तर यामागचं कारण म्हणजे आपले मोस्ट इंटेलिजंट सायंटिस्ट मेंडेलिव्ह. तर यांनी काय केलं तर ज्याप्रमाणे डोबे रायनर आणि आपले कोण होते, न्यूलँड होते, त्यांच्याप्रमाणे यांनी सुद्धा त्यांचं स्वतःचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा जो काही प्रयत्न होता तो खूप यशस्वी ठरला. कारण काय होतं यामागचं तर आता आपण पाहायला सुरुवात करूया. एक रशियन सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं डिमिट्री मेंडेलिव्ह आणि त्यांनी काय केलं, पिरियॉडिक टेबल एलिमेंटचा निर्माण केला. कधी निर्माण केला तर 1869 ते 1872 या कालावधीमध्ये, या जवळपास 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं तर एक मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केला. अँड दॅट वॉज, तोच तर आपल्यासाठी महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आणि तो कशा पद्धतीने तयार केला मग तर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आणि मेंडेलिव्हचा जो काही पिरियॉडिक टेबल होता तो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये सर्वात महत्वाची स्टेप होती. कारण काय तर मेंडेलिव्हने काय कन्सिडर केलं, एलिमेंटच्या ज्या काही फंडामेंटल मीन्स व्हॉट, मूलभूत, त्यांच्या मूलभूत ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या त्याने कन्सिडर केल्या. ॲटॉमिक मास असेल आणि त्याच्या स्टँडर्डनुसार त्यांनी त्यांच्या प्रत्येक क्रमवारीनुसार काय केलं, 63 एलिमेंट्सला जे की त्यावेळेला आपल्याला माहित होते त्यांच्या ॲटॉमिक मासेस, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसद्वारे त्यांनी काय केलं, मांडलं. मग याच्यामध्ये काय बरोबर आलं, पूर्वीच्या दोन सायंटिस्टने सुद्धा काय केलं होतं तर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसारच त्या एलिमेंट्सला मांडलं होतं. पण याच्यामध्ये काय वेगळेपणा वाटला तर ते आपण आता समजून घेऊया. Then he transformed this into the periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. आणि त्यांनी काय केलं तर पिरियॉडिक टेबल होता, जो काही आपल्या एलिमेंटचा पिरियॉडिक टेबल होता, त्याने त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वरून एलिमेंट्सच्या घडवला. कशा पद्धतीने घडवला, सी हिअर. मेंडेलिव्हने जो काही पिरियॉडिक टेबल ऑर्गनाइज केला होता तर त्यामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज एलिमेंटच्या कन्सिडर करण्यात आलेल्या होत्या. बट देर इज अ ट्विस्ट, तिथे एक ट्विस्ट आहे. आणि तो ट्विस्ट म्हणजे काय तर पूर्वीचे जे काही सायंटिस्ट होते ते फक्त काय करत होते, केमिकल प्रॉपर्टीज कन्सिडर करत होते. पण आपला मेंडेलिव्ह थोडासा हुशार होता. सो त्यांनी काय केलं तर त्यांनी केमिकल प्रॉपर्टी सोबत फिजिकल प्रॉपर्टीचा सुद्धा आधार घेतला. मग त्यांनी जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले होते, हायड्राइड्स असतील किंवा ऑक्साइड्स असतील, त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स असतील, बॉइलिंग पॉइंट्स असतील, डेन्सिटीज असतील, हायड्राइड्स असतील, ऑक्साइड्स असतील, यांचा वापर केला. आणि त्याला असं आढळलं, म्हणजे मेंडेलिव्ह यांना असं आढळलं की जे काही सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होतात एका डेफिनाइट इंटरव्हल नंतर, ज्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. तर एका डेफिनाइट फिक्स अशा इंटरव्हल नंतर म्हणजे काय तर पिरियॉडिक. तर व्हॉट इज हायड्राइड्स म्हणजे काय तर असे घटक जे काय होतात हायड्रोजन मध्ये सहजपणे डिझॉल्व्ह होतात आणि त्यांनाच आपण हायड्राइड्स म्हणतो. आणि ऑक्साइड्स म्हणजे काय तर असे घटक जे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात त्यांना आपण ऑक्साइड्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल हायड्राइड्स मध्ये कोण कोण येतं तर हायड्राइड्स मध्ये बरेचसे हायड्राइड येतात. तर आपण जर सोडियमचं हायड्रोजन सोबत रिॲक्शन केली, दॅट इज NaH, तर ही जी काही रिॲक्शन आहे ती बॅलन्स रिॲक्शन नाहीये. तर रिॲक्शन कशा पद्धतीने बॅलन्स करायच्या किंवा मग रिॲक्शन आपण अशी का लिहितो मॉलिक्युलर फॉर्म मध्ये, यामागचं कारण काय, आपण सोडियम प्लस हायड्रोजन गिव्स टू सोडियम हायड्राइड असं पण लिहू शकलो असतो.
तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यानंतरच्या चॅप्टर मध्ये मिळणार आहेत. सो थोडंसं सस्पेन्स ठेवा. त्यानंतर हा जो काही सोडियम आहे तो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो आणि जो काही प्रोडक्ट फॉर्म होईल, तर तो जो काही प्रोडक्ट असेल तो काय असेल, हायड्राइड असेल. यामागचं कारण काय, तर तो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतोय. त्यानंतर ऑक्साइड्स काय असतात, तर आपला मॅग्नेशियम आहे, जर तो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर काय होईल, MnO फॉर्म होईल, दॅट इज मॅग्नेशियम ऑक्साइड. आणि यालाच आपण काय म्हणतो, आपण ऑक्साइड म्हणतो. मग या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या वेगवेगळ्या, ज्यांचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, तर एका फिक्स अशा एका स्पेसिफिक अशा टेम्परेचरला काय होतं, एखादा सबस्टन्स पूर्णतः मेल्ट होतो. फॉर एक्झाम्पल आपला जो काही वॉटर आहे इन द फॉर्म ऑफ आईसच्या फॉर्म मध्ये असतो, त्याला जर आपण 100 डिग्री सेंटीग्रेड वरती हीट केलं तर तो काय होतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन वॉटर मध्ये होतं. तर दिस इज मेल्टिंग पॉइंट ऑफ कशाचा, आईसचा. मग असे वेगवेगळे मेल्टिंग पॉइंट्स असतात वेगवेगळ्या सबस्टन्सचे, वेगवेगळ्या एलिमेंट्सचे. त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वरती हे मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट असेल, हे अवलंबून असतं. डेन्सिटी काय असते, तर मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी मीन्स मास, त्या वस्तूचं वस्तुमान, आणि त्याचं जो काही व्हॉल्यूम असेल तर ते व्हॉल्यूम. तर यावरून आपण त्याची जी काही डेन्सिटी आहे ती ठरवतो, आणि डेन्सिटी सुद्धा मॅटर करते. तर या गोष्टींना त्याने कन्सिडर केलं, आणि त्यावरून मेंडेलिव्हला असं आढळलं की फक्त केमिकल प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत का, नाही, तर त्याचबरोबर फिजिकल प्रॉपर्टीज सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी या गोष्टींना त्यांनी काय केलं, त्याचं बेसिक बनवलं, त्याचं बेसिस, त्याचा आधार बनवला. अँड देन ही क्लासिफाईड एलिमेंट्स, आणि त्यांनी काय केलं, तर जे काही एलिमेंट्स होते त्यांना क्लासिफाय केलं. मेंडेलिव्ह found that the elements with similar physical and chemical properties. तर मेंडेलिव्हला एक गोष्ट आढळली, दॅट इज त्यापूर्वीच्या सायंटिस्टना पण ती आढळली होती, बट त्यांचा जो काही रिपिटन्स होता तो थोडासा एखाद्या विशिष्ट स्पेसिफिक अशा एलिमेंट पर्यंत होत होता. पण मेंडेलिव्हला ज्या काही सिमिलर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सापडल्या त्या ऑल ओव्हर टेबलसाठी, ऑल ओव्हर पिरियडिक टेबलसाठी काय होत्या, सेम होत्या. सो मेंडेलिव्हचा जो काही लॉ होता तो काय झाला, सक्सेसफुल झाला. आणि याच्याच बेसिसवरती काय केलं, तर आपले जे काही सायंटिस्ट होते मेंडेलिव्ह यांनी काय केले, तर पिरियडिक लॉ तयार केला. अँड व्हॉट इज पिरियडिक लॉ, पिरियडिक लॉ काय असतो हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण काय करणार आहोत, तर ज्या काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर एलिमेंट्सचे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, फॉर एक्झाम्पल पिरियडिक फंक्शन असेल, त्यांचं पिरियडिक म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर घडणारं त्यांचं कार्य असेल, त्यांचे ॲटॉमिक मास असतील, तर हे सर्व काय, तर ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं जातं. आणि हॉरिझॉन्टल रोज मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. तर यासाठी ट्रिक आहे, दॅट इज व्हेरी ग्रीन हरी पालक. तर थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, बट याला लक्षात ठेवण्यासाठी आपण याची छोटीशी ट्रिक बनवलेली आहे, दॅट इज व्हर्टिकल इज ग्रुप अँड हॉरिझॉन्टल इज पिरियड. तर व्हेरी ग्रीन हरी पालक अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता. यू कॅन मेक युअर ओन ट्रिक. तुम्ही तुमची स्वतःची सुद्धा ट्रिक काय करू शकता, क्रिएट करू शकता. तर व्हर्टिकल्स काय असतात, व्हर्टिकल हे ग्रुप्स असतात. आणि आपले काय, तर आपले जे काही काय असतात, आपले हॉरिझॉन्टल जे काही असतात ते पिरियड्स असतात. सो तुम्हाला समजलं काय असतात, व्हर्टिकल ग्रुप्स असतात अँड हॉरिझॉन्टल काय असतात, पिरियड्स असतात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर इथे आपल्याला सिरीज देण्यात आलेली आहेत. तर हे जे काही व्हर्टिकल आहेत, तर दिस इज ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड, ग्रुप थर्ड, ग्रुप फोर्थ, ग्रुप फिफ्थ, ग्रुप सिक्स्थ, सेव्हन्थ आणि मग 8 असे 8 ग्रुप पडले. आणि त्यानंतर 12 काय झाले, तर 12 पिरियड्स पडले. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा जो काही टेबल होता तो मांडला. समजला तुम्हाला? त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढे काय केलं मेंडेलिव्हनी, तर त्या मेंडेलिव्ह बद्दलच आपण पाहणार आहोत. तर दिस इज अवर मेंडेलिव्ह हु वॉज प्रोफेसर इन स्टेनबर्ग युनिव्हर्सिटी. आणि त्यांनी काय केलं, तर एक एक कार्ड बनवलेलं होतं प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक मास जाणून घेण्यासाठी. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचे जे काही कार्ड्स होते ते ॲटॉमिक मासच्या अकॉर्डन्सनं त्यांनी काय केलं,
मांडलं आणि ज्या काही प्रॉपर्टीज होत्या वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या, त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर पिरियोडिक टेबल आपल्याला शोधता आला किंवा गवसला. ओके, त्यानंतर मग आपण ज्या पद्धतीने आपला डोबेरायनर असेल किंवा मग आपला न्यूलँड असेल त्यांचे मेरिट्स पाहिले, तशाच पद्धतीने आपण मेंडेलिव्हच्या सुद्धा पिरियोडिक टेबलचे मेरिट्स पाहणार आहोत. पहिला मेरिट आहे दॅट इज ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ द प्रॉपर्टीज. जे काही ॲटॉमिक मास होता सम काही एलिमेंट्सचा, तो काय करण्यात आला, रिवाइज करण्यात आला, तो परत बदलण्यात आला. का बदलण्यात आला, तर त्यामागचं कारण असं होतं दॅट इज की त्यामागचं कारण म्हणजे जर आपण ॲटॉमिक मासला कन्सिडर केलं तरच आपल्याला त्यांचा जो काही व्यवस्थितपणे क्रम असेल तो मिळणार होता विथ देअर प्रॉपर्टीज, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या होत्याच. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, पूर्वी काय केलं होतं, ॲटॉमिक मास आहे कशाचं, बेरिलियमचं. तर जे काही ॲटॉमिक मास असेल तर ते ॲटॉमिक मास आपण डिटरमाइन केलं होतं दॅट इज 14.09 आणि त्यानंतर करेक्ट व्हॅल्यू होती आणि ती चेंज झाली दॅट इज 9.4 आणि बेरिलियमला काय केलं तर बोरॉनच्या अगोदर प्लेस करण्यात आलं. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कशाचा ठरतो, तर आपले जे काही ॲटॉमिक मास आहेत तर त्याचा ठरतो. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढचा मुद्दा, तर मेंडेलने काय केलं, त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट्स अद्याप शोधले गेले नाहीत तर त्यासाठी त्याने रिकाम्या जागा ठेवल्या. त्यानंतर एक्झाम्पल मध्ये सुरुवातीला आपल्याला इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे जे काही एलिमेंट्स आहेत ते माहित होते का, माहित नव्हते. सो तरी सुद्धा मेंडेलिव्हला वाटत होतं की नाही कोणीतरी शोधणार आहे, अँड देन त्यांनी काय केलं तर त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये यांच्यासाठी जागा सोडल्या. आणि त्यांचे जे काही नेबर्स होते आणि ॲटॉमिक मासेस होते यावरून समजलं की नाही याच्यामध्ये सुद्धा काय, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने त्यांचे मग ॲटॉमिक मासेस, त्यांचे जे काही ॲटॉमिक मासेस होते ते कन्सिडर करण्यात आले. अँड देन मग काय झालं, मग त्यांचं ॲटॉमिक मासेस कन्सिडर करून आपण त्यांना प्लेस केलं. कुठे प्लेस केलं, तर त्यांची जी काही पोझिशन होती तर त्या ठिकाणी आपण त्यांना प्लेस केलं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तिसरा मुद्दा, नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रेडिक्टेड. फक्त एवढंच नाही तर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या सुद्धा काय केल्या, प्रेडिक्ट करण्यात आल्या. ज्यांचं नाव होतं स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मानियम यांच्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने सांगितल्या होत्या. दिस वॉज मेरिट. आणि हे काय होते, त्याचे फायदे होते, कारण आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये काय करायची होती, स्पेस सोडायची होती विशिष्ट अशा काय, विशिष्ट अशा गुणधर्म असलेल्या वेगवेगळ्या एलिमेंटसाठी. आणि या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये पाहिलं आपण 2.4 मध्ये आणि त्यांच्याशी बरोबर मॅच झाल्या. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढचा मुद्दा, द प्रॉपर्टीज ऑफ these एलिमेंट्स मॅच्ड वेल दोज हू प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हच्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या त्यामुळे त्यांना त्या ग्रुपमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये ठेवण्यात आलं. आणि या सक्सेसमुळे हा जो काही मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल आहे तो आज जगभरामध्ये मान्य आहे आणि त्याला लगेच काय करण्यात आलं, ऍक्सेप्ट सुद्धा करण्यात आलं. तर हा टेबल आहे आपला 2.4. यामध्ये ॲटॉमिक मास देण्यात आलेले आहे का अल्युमिनियम आणि गॅलियमचं, तर त्यांचा ॲटॉमिक मास असेल, त्यांची डेन्सिटी असेल, मेंडेलिव्हचे प्रिडिक्शन होते हे, आणि त्यानंतर ते अप्रॉक्सिमेटली काय होते तर सेम होते त्यांचा शोध लागल्यानंतर. त्यामुळे काय झालं तर त्यामुळे मेंडेलिव्हचं जे काही सायंटिफिक वर्ड मधलं इम्पॉर्टन्स होतं त्या पिरियोडिक टेबलचं मोस्टली तर ते वाढलं गेलं. त्यानंतर देयर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबल मध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅसेससाठी, नोबेल गॅसेससाठी रिझर्वेशन नव्हतं. आणि हे जे काही नोबल गॅसेस होते ज्यामध्ये हेलियम असेल, निऑन असेल, आर्गॉन असेल, जे नंतर डिस्कवर झाले 19th सेंचुरी मध्ये, आणि मेंडेलिव्हने त्यांच्यासाठी 0 ग्रुप
क्रिएट केला होता बाकीच्या ओरिजिनल पिरियडला किंवा नोबल गॅसेसला त्यांनी व्यवस्थितपणे त्यांची पोझिशन मिळवून दिली, बाकीच्या कुठल्याही पिरियोडिक टेबलला न हलवता. दॅट वॉज ग्रेट थिंग फॉर एव्हरीवन, बिकॉज जर तो जो काही टेबल असेल तो जर काय झाला असता, तो जर चेंज झाला असता तर पूर्ण त्याचा जो काही सिक्वेन्स असतो तो चेंज झाला असता. पण याचे डिमेरिट सुद्धा आहेत, याचे दोष सुद्धा आहेत. जर ॲटॉमिक मास नंबर हा कोबाल्टचा आणि निकेलचा सेम आहे, मग त्यांना आपण त्यांचा जो काही सिक्वेन्स होता मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मधला तो थोडासा चुकीचा होता. दॅट इज त्यांचे जे काही आयसोटोप्स होते ते सुद्धा चुकीचे होते. Isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. मेंडेलिव्हनं जेव्हा पिरियोडिक टेबल मांडला त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर काय झालं, जे काही आयसोटोप्स होते तर ते आयसोटोप्स काय झाले, तर आयसोटोप्स बऱ्याच दिवसानंतर त्याचा शोध लागला आणि मग त्यामुळे काय झालं, तर त्यामुळेच त्या आयसोटोप्समुळेच जी काही पोझिशन होती वेगवेगळ्या एलिमेंट्सची ती बदलली गेली. त्याचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज होत्या ते डिफरंट मासेसच्या असतील किंवा मग, आणि हे एक चॅलेंज बनलं कशासाठी, तर मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये ते आयसोटोप्स ठेवणं. त्यानंतर तिसरा डिमेरिट असा होता की जेव्हा मेंडेलिव्हनं काय केलं, तर त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार त्यांना इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार टेबल पुट केला. पण त्यानंतर जे काही ॲटॉमिक मास इन्क्रीज होत होता तो युनिफॉर्म होता का, नव्हता. आणि त्यामुळे पॉसिबल झालं नाही की कशा पद्धतीने एलिमेंट्स डिस्कवर झाले, दोन हेवी एलिमेंट्स त्याच्यामध्ये येऊ लागले आणि त्यांची पोझिशन ती सुद्धा चुकीची ठरली. हायड्रोजन काय करतो, हॅलोजन ग्रुप 7 सोबत सिमिलॅरिटी दाखवतो, मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा H2 आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि फ्लोरीनचा आणि क्लोरीनचा सुद्धा त्याच्याप्रमाणेच आहे. सो तो ग्रुप 7 सोबत सिमिलॅरिटी दाखवतो, पण मेंडेलिव्हने काय केलं, त्याला ग्रुप फर्स्ट मध्ये ठेवलं. इन दिस सेम वे देयर इज सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. आणि अशाच पद्धतीने केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हायड्रोजनच्या किंवा अल्कली मेटल ग्रुप, जो काही ग्रुप 7 आहे तो अल्कली मेटल ग्रुप आहे, याच्यामध्ये सिमिलॅरिटी होती. आणि देयर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाउंड्स हायड्रोजन अल्कली मेटल्स फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. आणि अशाच पद्धतीने जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला होता कंपाऊंड्सचा किंवा हायड्रोजन अल्कली मेटल्सचा, तर क्लोरीन आणि ऑक्सिजन मध्ये काय झालं, तर ते आपल्याला पाहण्यात आलं. तर या प्रॉपर्टीज जर आपण कन्सिडर केल्या तर यामध्ये हायड्रोजनची प्रॉपर्टी ही ग्रुप फर्स्ट मध्ये आहे, तर उलट ती कुठे पाहिजे होती, तर अल्कली मेटल्स मध्ये पाहिजे होती. यू कॅन सी हिअर. तर इथे आपल्याला पाहायला मिळालं हायड्रोजन कंपाऊंड्स असतील किंवा सोडियम कंपाऊंड्स असतील यांच्यामध्ये आपल्याला खूप साम्य आढळतं. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा असेल, त्यांचे मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील, सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सेम पाहायला मिळतात. पण तरी सुद्धा मेंडेलिव्हचा हा डिसिजन चुकला. दॅट इज मेंडेलिव्हने काय केलं, तर मेंडेलिव्हने हायड्रोजनला 7th ग्रुपमध्ये म्हणजे अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये न ठेवता काय केलं, तर त्याने फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवलं आणि दॅट वॉज हिज पिरियोडिक टेबल्स डिमेरिट. आणि त्याचा पिरियोडिक टेबलचा तो काय होता, डिमेरिट होता. अशा पद्धतीने काय झालं, तर मेंडेलिव्हने जो काही टेबल होता तो मांडला आणि यामध्ये मेंडेलिव्हने जो काही टेबल मांडला त्यामध्ये आपण फक्त ॲटॉमिक मास कन्सिडर केला का, तर त्यामध्ये त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण कन्सिडर केल्या. आय होप तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. यामध्ये काही डाऊट्स असतील यू कॅन आस्क ऑन अवर ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर, जो की तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळेल. तशाच पद्धतीने जर तुम्हाला काही अडचण आली लगेच कमेंट करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरच सोडूया. आणि तुम्हाला या चॅप्टरचा पहिला लेक्चर किंवा यानंतरचा लेक्चर असेल किंवा मग याचा एक्सरसाइज असेल तो पाहायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट फर्स्ट या फोल्डर मध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. तर तिथे जा, तुम्ही व्यवस्थितपणे पहा. त्या ठिकाणी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि रिमेनिंग डाऊट्स काही असतील शिल्लक असतीलच तर आपण आहोतच, ते आपण सर्व डाऊट्स क्लिअर करूया. वी विल स्टॉप हिअर. आपण इथे थांबूया, कारण यू नो दॅट आपण जर एकाच दिवशी सर्व व्यवस्थितपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तर सगळ्या गोष्टी विसरून जातात. सो मग त्यामुळे आपण इथे थांबूया. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. नाव बाय एव्हरीवन.